थांबा थांबा, एक मिनिट. हातात पेन घेऊन सही करणार असाल तर थांबा. जर तुम्ही तुमची शेती सोलार कंपनीला देणार असाल, जर 25 ते 30 वर्षांचा करार साईन करणार असाल आणि मनात असं वाटत असेल की फक्त भाड्याने देतोय, काय होईल, तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका, नाहीतर एक सही तुमचं आयुष्यभराचं नुकसान करू शकते. तुमचे स्वागत आहे कायद्याची बाराखडी या चॅनलवर. इथे कायदा सरळ, कडक आणि शेतकऱ्याच्या बाजूने सांगितला जातो. आज मी तुम्हाला सोलार करारातील सगळे धोके कडकपणे सांगणार आहे. हे ऐकूनच निर्णय घ्या, नाहीतर पश्चाताप कराल. भाडे हा सगळ्यात मोठा फसवा शब्द आहे. सोलार कंपनीचे लोक येतात आणि सांगतात, आम्ही फक्त भाड्याने घेतो, जमीन तुमचीच राहील, महिन्याला पैसे मिळतील. काय प्रॉब्लेम? पण हे सगळं फसवा आहे. सत्य काय आहे? ऐका काळजीपूर्वक. करार साईन झाला की सोलार पॅनल्स बसतात. मग 30 वर्ष तुम्ही त्या जमिनीवर काहीच करू शकत नाही. ना ती विकता येईल, ना वारसांना वाटता येईल, ना बँकेतून कर्ज घेता येईल, ना स्वतः शेती करता येईल. का? कारण करारात लिहिलेलं असतं एक्सक्लुझिव्ह पोजेशन, म्हणजे पूर्ण ताबा कंपनीचा. उदाहरण सांगते. मी एका शेतकऱ्याची स्टोरी ऐकली. त्याने 10 एकर दिले, पैसे मिळाले पहिले काही महिने, पण नंतर मुलाला शेती विकायची गरज पडली. तेव्हा कळलं की 7/12 शेरा बसलाय, विक्री होत नाही. हे भाडे नाही, हे तर जमीन हातातून कायमची गेल्यासारखं आहे. कंपनीला फायदा, तुम्हाला फक्त पैसे, पण ते पैसेही इन्फ्लेशनमुळे कमी होत जातात. विचार करा, 30 वर्षात पैसा किती कमी होईल. हे फसवा आहे. शेतकऱ्यांनो, आज तुम्ही सही करता, पण भोगावे लागते तुमच्या मुलांना, नातवंडांना. कारण करारात एक्झिट क्लॉज नसतो, म्हणजेच बाहेर पडायचा मार्गच नाही. उद्या तुम्हाला पैशांची गरज पडली किंवा शेती परत हवी म्हणून सांगितलं, कंपनी म्हणेल नाही, करार आहे. मग काय कराल? कोर्टात जाल, पण कोर्ट केस 15 ते 20 वर्ष चालते. वकिलाचे पैसे, ट्रॅव्हल, ताण सगळं तुमच्यावर. कंपनी ती मोठी आहे, वकील टीम आहे ती आरामात बसलेली. मी एका केसमध्ये पाहिलं, शेतकरी 5 वर्ष लढला, शेवटी हार मानली. मुलं म्हणतात, बाबा हे कशासाठी केलं होतं? करारात टर्म म्हणजे मुदत 25 ते 30 वर्ष असते आणि रिन्युअल क्लॉज असतो, ज्यात कंपनीला ऑटो रिन्यू करण्याचा हक्क, म्हणजे 30 वर्ष संपले तरी ते आणखी वाढवू शकतात. म्हणजे तुमची पिढी अडकते. शेतकऱ्यांनो, हे विकास नाही, हे गुलाम आहे. कंपनी बुडाली तर जमीन कुणाची? आज कंपनी मोठी वाटते, सीईओचे फोटो, प्रेझेंटेशन सगळं भारी वाटतं, पण उद्या कंपनी दिवाळखोरीत गेली तर? प्रोजेक्ट अर्धवट पडला तर? सोलार पॅनल्स तुमच्या जमिनीवर पडलेले असतील, मग सरकार येईल, म्हणेल हा आमचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट, आम्ही घेतो. बँक येईल, म्हणेल आमचं कर्ज आहे, आम्ही विकतो, आणि शेतकरी तो मध्येच चिरडला जातो. कोण जबाबदार? करारात इन्सॉल्वेन्सी क्लॉज नसतो, म्हणजे तुम्ही अडकता. एक उदाहरण बघा. गुजरातमध्ये एक कंपनी बुडाली, शेतकऱ्यांच्या 100 एकरवर पॅनल्स पडले. आता ते हटवायला कोण पैसे देईल? शेतकरीच. हे धोका आहे. विचार करा, 7/12 शेरा बसला की खेळ संपतो. सोलार बसला की तुमच्या 7/12 उतार्यावर शेरा येतो. म्हणजे काय? म्हणजे जमिनीवर बोजा आहे. जमीन विकता येत नाही, कारण खरेदीदार म्हणेल हे काय प्रॉब्लेम्स आहेत. बँक कर्ज देत नाही, कारण ती मार्टगेज होत नाही. वाटणी करता येत नाही, वारस नोंदवताना अडचणी येतात. उद्या मुले म्हणेल, बाबा मला माझा हिस्सा दे, पण शेरा हे कसं देणार? महाराष्ट्रात 7/12 हे तुमचं मुख्य डॉक्युमेंट आहे. सोलार करार रजिस्टर झाला की तलाठ्याकडे शेरा जातो. हटवायला कोर्ट ऑर्डर लागते, ज्यात वर्ष जातात. एक शेरा आणि सगळी मोकळीक संपली. हे फसवा आहे. त्यानंतर क्लॉज 2, कुळ, वतन जमीन असेल तर मोठा धोका. जर तुमची जमीन क्लास 2 कुळ कायद्याखाली किंवा वतन इनाम असेल तर सावधान. कलेक्टरची परवानगी शिवाय करार करू नका. का? कारण उद्या करार बेकायदेशीर ठरू शकतो. सोलार कंपनी सुटेल, पण केस तुमच्यावर. महाराष्ट्र बॉम्बे टेनन्सी ऍक्ट नुसार अशा जमिनींवर कमर्शियल यूजला परमिशन लागते. नसेल तर कोर्ट रद्द करेल, पण पॅनल्स हटवण्याचा खर्च तुमचा. कलेक्टर परवानगी घ्या, नाहीतर धोका होईल. एका शेतकऱ्याने दिली, नंतर कळलं क्लास 2 आहे. आता कोर्ट केस चालू आहे. करारात आर्बिट्रेशन असेल तर कोर्टही दूर. बहुतेक करारात एक ओळ असते, वाद आर्बिट्रेशनने सोडवला जाईल. म्हणजे काय? थेट कोर्टात जाता येत नाही. कंपनीने नेमलेला आर्बिट्रेटर निर्णय देईल. खर्च लाखोंमध्ये. फी, वकील, ट्रॅव्हल. शेतकरी इथेच हरतो, कारण आर्बिट्रेटर कंपनीच्या बाजूने असतो.
पूर्ण स्पष्टीकरण बघा. आर्बिट्रेशन ऍक्ट नुसार हे बाइंडिंग आहे. अपील करणं कठीण असते. हे क्लॉज काढा किंवा समजून घ्या. आज 30 ते 40 हजार रुपये एकर भाडं मिळतं, पण उद्या जमीन कायमची अडकलेली. आज विकासाचं स्वप्न, उद्या कोर्टात जावं लागल. नोटीस, ताणतणाव शेतकऱ्यांनो, हे पैशासाठी नाही, हे तुमच्या भविष्यासाठी आहे. कंपनीला फायदा, तुम्हाला नुकसान होईल. 1 मिनिट थांबा, विचार करा. मी सोलरला विरोध करत नाही. सोलर चांगला आहे पर्यावरणासाठी, एनर्जीसाठी, पण अज्ञानात सही करणाऱ्याला विरोध करते. करार करताना हे चेक करा. रजिस्टर्ड ॲग्रीमेंट शिवाय नाही. स्टॅम्प ड्युटी भरलेला असावा. कलेक्टर परमिशन शिवाय नाही. क्लास 2 कोलसाठी जरुरी आहे. एक्झिट क्लॉज शिवाय नाही. कधी बाहेर पडायचं ते लिहिलेलं असावं. पॅनल हटवण्याची लेखी अट शिवाय नाही, कारण मुदत संपली की कंपनी हटवेल, खर्च तिचा राहील. वकील दाखवल्याशिवाय नाही. स्वतःचा वकील, कंपनीचा नाही. त्यानंतर मी शिफारस करते, कराराची कॉपी घ्या, वकिलाकडे दाखवा, वकिलाचा सल्ला घ्या. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा, कारण ही माहिती एका शेतकऱ्याची शेती वाचवू शकते. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.